नमस्कार, सायलीज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे मखनी पनीर पिझ्झा, तेही बिना ओव्हनचा, व पिझ्झाचा बेस देखील घरीच बनवणार आहे। तर चला तर पाहू रेसिपी। अर्धी वाटी पाणी घेतले होते कोमट, त्यामध्ये आपली साखर टाकली, ती मिक्स करून घेतली। साखर मेल्ट झाल्यानंतर ॲक्टिव्ह ड्राय इस्ट टाकले होते, तेही फर्मंट होण्यासाठी 10 मिनिटं ठेवले होते। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता कसे बबल्स आले आहेत। आता यामध्ये मीठ टाकले चवीनुसार व 2 चमचे मिल्क पावडर टाकली। पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले। आता यामध्ये 1 वाटी मैदा टाकला आहे, तो देखील व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ। आता हाताच्या साहाय्याने मिक्स केले मी। आता आपल्याला हे पीठ मऊ होतपर्यंत असे स्ट्रेच करून घ्यायचे आहे। स्ट्रेच करायचे व फोल्ड करायचे। 10-15 मिनिटं असेच हे पीठ मळून घ्यायचे आहे आपल्याला, जोपर्यंत हाताला चिटकायचे थांबत नाही तोपर्यंत। आता मी यामध्ये बटर टाकून देखील मळून घेणार आहे पीठ। बटर टाकल्यामुळे आपला पिझ्झा बेस छान बनतो। 2-3 वेळेस मी बटर टाकून घेतले आहे। थोडे थोडे करून टाकायचे, एकदम टाकायचे नाही। आता आपले पीठ झाले आहे मऊ होतपर्यंत झाले आहे। आता फोल्ड करून असा एक गोळा बनवून घ्यायचा। आतल्या साईडने फोल्ड करायचे ह्या पिठाला। आता हे पीठ सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। त्यासाठी मी एक स्टीलचा डबा घेतला होता, त्याला बटर लावून घेतले आहे हाताच्या साहाय्याने। सर्व बाजूने बटर लावून घ्यायचे। आपण जे पीठ मळले होते ते ठेवायचे, पुन्हा एकदा बटर लावायचे व झाकून ठेवायचे। 7-8 तासानंतर पाहू शकता तुम्ही आपले पीठ छानपैकी फुलले आहे। आता थोडे मी मैदा टाकला आहे व ह्या पिठाचे 4-5 गोळे करून घ्यायचे एकसारखे। तुम्हाला जेवढा आकाराचा पिझ्झा बनवायचा आहे त्यामध्ये तुम्ही कट करू शकता। पुन्हा एकदा फोल्डिंग करून घ्यायचे, हे पीठ आतल्या साईडने फोल्ड करायचे व मैदा टाकून मी असे झाकून ठेवले आहे। ओला रुमाल टाकला होता। पुन्हा पीठ आपले छान फुगले आहे। आता यामधला आपण एक उंडा घेऊ व तो पुन्हा एकदा आतल्या साईडने फोल्ड करून घेऊ व बाकीच्या उंड्यावर नॅपकिन ठेवून दिला होता। थोडा मैदा टाकला आहे व लाटण्याच्या साहाय्याने पिझ्झा बेसचा शेप देऊन घेऊ। तुम्हाला पाहिजे तितका जाड किंवा पातळ करू शकता। पिझ्झा बेस हा बाहेरच्या साईडने थोडा थिकच ठेवायचा। आता एका प्लेटला बटर लावून घेतले ब्रशच्या साहाय्याने। आता मी एका फोकच्या साहाय्याने याला असे ट्रिक करून घेणार आहे व 15-20 मिनिटं पुन्हा झाकून ठेवले आहे। आपण हा पिझ्झा कढईमध्ये बनवणार आहे, त्यासाठी कढईमध्ये मीठ टाकले आहे व गॅस बारीक करून गरम करण्यासाठी ठेवली। आता एक स्टँड ठेवले आहे। आपला पिझ्झा बेस छान फुलला होता, तो झाकून 15-20 मिनिटे कढईमध्ये शिजवून घेतला आहे। पिझ्झा बेस तयार आहे। आता आपण पिझ्झा तयार करून घेऊ। त्यासाठी मी मखनी सॉस लावला आहे। हा मखनी सॉस मी घरीच बनवला आहे। तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आता यावर पनीर देखील हे मॅरिनेशन करून ठेवले होते मी। पनीर टिक्का बनवून घेतला आहे, थोडक्यात तो लावून घेतला। शिमला लावली आहे, कांदा लावून घेतला। तुम्हाला आवडेल ते व्हेजिटेबल्स तुम्ही वापरू शकता। आता टोमॅटो ठेवले। आता माझ्याकडे मशरूम देखील होते, ते देखील मी लावून घेतले आहे। तुमच्याकडे असेल तर लावू शकता, नसेल तरी काही हरकत नाही। मोझरेला चीज टाकले आहे, भरपूर असे टाकले आहे। ओरिगॅनो टाकले, थोडे चिली फ्लेक्स टाकले आहे। आता कढई गरम झाली होती आपली, त्यामध्ये पिझ्झा ठेवला व 20 मिनिटांमध्येच हा पिझ्झा तयार झाला आहे। खूप छान लागतो टेस्टला। यामध्ये वापरलेला मखनी सॉस आपण घरीच बनवला होता व पिझ्झा बेस देखील घरीच बनवला होता, त्यामुळे याची चव खूप छान लागते। बाजारापेक्षा देखील खूप छान लागतो हा पिझ्झा। कटरच्या साहाय्याने पिझ्झा आपला कट करून घेऊ। पाहू शकता तुम्ही मस्त असा चीजी झाला आहे हा पिझ्झा। यामध्ये जो मखनी सॉस बनवला आहे त्याची रेसिपी मी लवकरच टाकेन आपल्या चॅनलवर। अशाच रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील माझ्या, तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।